पश्चिम बंगाल आणि आसामची निवडणूक भाजपने चोरली आणि त्यानंतर विरोधकांचा मेंदू हल्ला का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून विचारलाय। राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि देशात इंडिया ब्लॉकचं महत्त्व उरलं नाही असं विरोधी पक्षातल्या ज्या भाजप चमच्यांना वाटतं ते भारतीय लोकशाही आणि संविधानाशी बेईमानी करतायत, इतिहास त्यांना माफ करणार नाही असं सामनानं म्हटलंय। सामनाच्या रोखठोकमध्ये असं लिहिण्यात आलंय, बदमाशांच्या हाती सत्तेची सूत्र असतात तेव्हा संपूर्ण सिस्टीमला गुन्हेगार बनवलं जातं। पश्चिम बंगाल आणि आसामात तेच घडलेलं दिसतंय। राहुल गांधी हे विश्वास ठेवावा असे नेते, त्यांनी अत्यंत परखडपणे सांगितलं, आसाम आणि पश्चिम बंगालमधील निवडणुका या भाजपनं निवडणूक आयोगाच्या मदतीनं हडप केल्या आहेत। मुख्यमंत्री स्टालिन यांच्या परंपरागत कोल्हापूर मतदारसंघातील 1,02,000 मतं एसआयआरच्या नावाखाली उडवली। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघातील 51,000 मतं एसआयआरच्या खाली उडवली। ममता 15,000 मतांनी पराभूत झाल्या। त्याआधी दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या मतदारसंघातील 25,000 मतं रहस्यमयीरित्या कापली। केजरीवाल 15,000 मतांनी पराभूत झाले। 5 राज्यांच्या निकालांमुळे देशातील विरोधकांचा मेंदू हलला असेल तर शहाणपण येईल। राज्यात महाविकास आघाडी, देशात इंडिया ब्लॉकचं महत्त्व उरलं नाही असं ज्या भाजप चमच्यांना विरोधी पक्षातील वाटतं ते भारतीय लोकशाही आणि संविधानाशी बेईमानी करतायत, इतिहास त्यांना माफ करणार नाही।